नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महास्टडी कट्टामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 ला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा हा जो प्रश्न पहिला आहे, हा आपण सोडवलेला होता. त्यामध्ये काय नाही, एक कृती करून योग्य ते किंमत आपल्याला चौकटींमध्ये भरायची होती. ठीक आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक दुसरामध्ये उदाहरण 1, उदाहरण 2 व उदाहरण 3 आपण सोडवले होते. ठीक आहे. ते पाहायचे असतील तर हा 2 चलातील रेषीय समीकरणे सराव संच 1.1 पार्ट 1 तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर ओळख आणि संकल्पना, सोडवलेली उदाहरणे पार्ट 1 आणि सोडवलेली उदाहरणे पार्ट 2. तर ही व्हिडिओ पाहून घ्या, कारण आत्ता सराव संच 1.1 मध्ये आपण थोडं फास्ट जातोय. 2 चलती रेषीय समीकरणे सोडवलेली उदाहरणे 1 व पार्ट 2, पार्ट 1, पार्ट 2 यामध्ये आपण प्रत्येक उदाहरण स्टेप बाय स्टेप जे आहे ते सोडवून सांगितलेले आहे, व्यवस्थित समजावून सांगितलेले आहे. तर समजून घेण्यासाठी हे 2 व्हिडिओज नक्की पहा. मागील व्हिडिओमध्ये 2 चलती रेषीय समीकरणे सराव संच 1.1 कव्हर केलेला आहे. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये उदाहरण 4, उदाहरण 5 आणि उदाहरण 6 पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूयात. 5m वजा 3n बरोबर 19. याला आपण समीकरण 1 नाव देऊ. त्याचबरोबर m वजा 6n बरोबर वजा 7. m वजा 6n बरोबर वजा 7. त्याला आपण समीकरण 2 असं नाव देऊ. ठीक आहे. तर आपण ही दोन्ही उदाहरणं पाहिली. उदाहरण 4 आणि उदाहरण 2. तर ही दोन्ही उदाहरणे आपण पाहिलं तर इथे उदाहरण 5 मध्ये x सोबत दुसऱ्या समीकरणामध्ये x ला कुठलाही सहगुणक नाहीये, म्हणजेच सहगुणक 1 आहे. त्याचबरोबर इथेही सहगुणक 1 आहे. तर आपण ही दोन्ही उदाहरणे एकतर सहगुणक समान करून सोडवू शकतो किंवा इथे x ची किंमत y च्या रूपात आणि इथे m ची किंमत n च्या रूपात लिहून सोडवू शकतो. तर आपण उदाहरण 4 जो आहे तो दुसऱ्या पद्धतीने सोडवूया. म्हणजेच m ची किंमत n च्या रूपात लिहून आणि हा जो उदाहरण आहे तो सहगुणक समान करून सोडवू. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करावं लागेल? समीकरण 2 वरून 2 वरून m ची किंमत n च्या रूपात लिहू. ठीक आहे. म्हणून समीकरण 2 काय आहे? m वजा 6n बरोबर वजा 7. म्हणून m बरोबर वजा 7 अधिक 6n. ठीक आहे. हे आपल्याला जे मिळेल ते आहे समीकरण 3. ठीक आहे. आता आता m ची ही किंमत m ची ही किंमत m ची ही किंमत समीकरण ही m ची किंमत आपण कुठल्या समीकरणावरून काढली होती? समीकरण 2 वरून. म्हणून ही किंमत आता आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. लक्षात ठेवा, मागील व्हिडिओजमध्ये पण सांगितलं होतं, की आपण जेव्हा अशी एका चलाची किंमत किंवा एका व्हेरिएबलची किंमत दुसऱ्या व्हेरिएबलच्या रूपामध्ये लिहितो, तेव्हा ती किंमत आपण ज्या समीकरणावरून काढलेली असेल, त्या दुसऱ्या समीकरण सोडून दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला ती किंमत ठेवायची आहे, ह्या स्टेजला. म्हणजे ह्या स्टेपला इथे जेव्हा आपण ही m ची किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये 2 पैकी कुठल्या समीकरणामध्ये ठेवायची, तर ज्या समीकरणावरून आपण ती किंमत काढलेली असेल, ते समीकरण सोडून दुसरं जे समीकरण उरलेलं असतं, त्या समीकरणामध्ये आपल्याला ती किंमत ठेवायची आहे. तर आता ही किंमत जी आपण काढलेली आहे, समीकरण 3 मध्ये ही जी m ची किंमत काढलेली आहे, ती आपण समीकरण 2 वरून काढलेली आहे. म्हणून आता ही किंमत समीकरण 1 मध्ये आपण ठेवतोय. ठीक आहे. तर समीकरण 1 आधी लिहून घेऊया. 5m वजा 3n बरोबर 19. 19. ठीक आहे. 19. तर म्हणून m ची किंमत इथे लिहायची आहे आपल्याला 5 आणि m च्या जागी आपल्याला ठेवायचं आहे वजा 7
अधिक 6n बरोबर वजा 3n बरोबर 19. आता 5 7 35 आणि गुणाकारामध्ये इथे काय आहे? धनचिन्ह आहे आणि इथे ऋण. दोन्ही चिन्हे वेगळे असतील तर उत्तरामध्ये चिन्ह जे आहे ते काय येतं? वजाचं किंवा ऋण चिन्ह येतं. आता हे दोन्ही पण धन आहेत. जेव्हा आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करत असतो म्हणजे ब्रॅकेटमध्ये असा गुणाकार असतो, तेव्हा इथे ही जी संख्या आहे, ही जी संख्या आहे बाहेरची, त्या संख्येने ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाला आपल्याला काय करायचं असतं? मल्टिप्लिकेशन करावं लागतं. म्हणजेच आधी -7 ला, नंतर अधिक 6n ला, त्याच्या पुढेही जर संख्या असतील तर त्यांनाही आपल्याला 1 बाय 1 काय करावं लागतं? गुणावं लागतं. ठीक आहे? तर आता इथे 7 गुणिले -7 आपण केलं. त्यानंतर धन 5 आणि धन 6n दोन्ही पण चिन्हे काय आहेत? समान आहेत. म्हणजे चिन्ह काय येणार? प्लस किंवा बेरजेचं चिन्ह येणार. 6 पंचे 30 ठीक आहे. 30n वजा 3n बरोबर 19. आता इकडे काय येणार? वजा 35 जे आहेत ते इकडे येऊन काय होणार? अधिक 35 होणार आणि इथे वजा इथे फक्त 27n बरोबर 19 वजा 35 वजा 35 जे आहेत ते इकडे येऊन काय होणार? धन 35 होणार. त्यानंतर 27n बरोबर 19 अधिक 35 किती होणार? 9 आणि 4 14 हातचा आला 1 54. म्हणून n बरोबर 54/27 आणि n बरोबर होणार 27 दुने 54. ठीक आहे. आता n बरोबर 2 ही किंमत समीकरण कुठल्याही एका 3, 2, 1 कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवू. तर समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे? m बरोबर -7 अधिक 6n म्हणून m बरोबर -7 अधिक 6 आणि n ची किंमत काय आहे? 2 बरोबर -7 अधिक 12 म्हणून m बरोबर -7 अधिक 12 12तून 7 गेले, राहिले 5. म्हणून आपली समीकरणाची उकल आली. उकल m n बरोबर 5 आणि 2. ठीक आहे. हे आहे उदाहरण 4. आता उदाहरण 5 पाहू. हे जे उदाहरण होतं आपण ते समीकरण 2 वरून m ची किंमत होती ती n च्या रूपात लिहिली. आता उदाहरण 5 जे आहे ते आपण सहगुणक समान करून सोडवू. तर उदाहरण 5 आधी आपण इकडे लिहून घेऊया. तो ही जी 6 पर्यंतची जी उदाहरणं आहेत ती 2 मार्क्सला विचारली जातील. उदाहरण 5 5x अधिक 2y बरोबर 3 वजा 3 समीकरण 1 आणि x अधिक 5y बरोबर 4. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 x अधिक 5y बरोबर 4. नावं दिली समीकरण 1 आणि समीकरण 2. आता आपण इथे काय करतोय? सहगुणक समान करून आपण सोडवणार आहोत ही उदाहरणं. सहगुणक समान करण्यासाठी 2 ला आपल्याला 5 किंवा 5 ला 2 करणं शक्य नाही. ठीक आहे. मग आता काय आपण x ला जे आहे इथे x चा सहगुणक 1 आहे. इथे आपण 5 सहगुणक करू शकतो. कसं करायचं मग ते? तर ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? समीकरण 2 ला 5 ने गुणू.
समीकरण 2 ला 5 ने गुणत असताना आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 2 च्या प्रत्येक पदाला 5 ने गुणायचं असतं. मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं होतं, ठीक आहे. म्हणून x गुणिले 5 अधिक 5y गुणिले 5 बरोबर 4 गुणिले 5. ठीक आहे. म्हणून 5x ही स्टेप, त्यानंतर ही स्टेप, तर ही. तर आपल्याला अशा पद्धतीने इथे जिथे अंडरलाईन केलेले आहे, अशा पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहिला हा 5x नंतर अधिक 5 गुणिले 5 25 y बरोबर 20. ठीक आहे. बरोबर 20. म्हणून आता हे जे उदाहरण आलेलं आहे कुठलं 5x अधिक 25y बरोबर 20 ह्याला आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 3 असं नाव द्यावं लागेल. त्यानंतर आता हे जे समीकरण आपण काढले ते समीकरण 2 ला 5 ने गुणलेलं आहे. म्हणून आता इथून पुढे कन्सिडर करताना समीकरण 1 आणि समीकरण 3 कन्सिडर करायचं. आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर 5x इथे 5x आणि इथेही 5x म्हणजे x चा जो सहगुणक आहे तो समान केलेला आहे. समान करत असताना आपल्याला नेक्स्ट स्टेप काय आहे? एक तर आपल्याला 1 व 2 आपण कन्सिडर करताना काय करतोय, समीकरण 1 व समीकरण 2. ठीक आहे. इथे जरा मी हे वेगळ्या पेनाने हे करतोय. समीकरण 1 व समीकरण 3. इथून पुढे आपल्याला हे 2 समीकरणे कन्सिडर करायची आहेत. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काय करावं लागते, एकतर वजाबाकी करावी लागते किंवा बेरीज. एकतर एका समीकरणामधून दुसरं समीकरण वजा करून आपल्याला एक्स या चलाचा लोप करावा लागेल किंवा आपल्याला बेरीज करावी लागेल. ते कसं ठरवतो आपण? तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, जेव्हा हे सहगुणक समान असलेल्या चलाचं म्हणजे ह्या पदाचे चिन्हे जी आहेत, इथे काय आहे धन आणि इथेही काय आहे चिन्ह धन. चिन्हे समान असतील तर मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, समान चिन्हे असतील तर काय वजाबाकी आणि चिन्हे वेगळे असतील तर बेरीज. आणि याचं एक्सप्लेनेशन पार्ट 1 मध्ये जे आहे ते दिलं होतं. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचे आहे, समीकरण 3 मधून किंवा समीकरण 1 मधून समीकरण 1 वजा करू किंवा समीकरण 1 मधून समीकरण 3 ही वजा करू शकतो. फक्त कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करायचे. उत्तर जे आहे ते समानच येईल. आता समीकरण 3 काय आहे? 5x अधिक 25y बरोबर 20 आणि समीकरण 1 काय आहे? 5x अधिक 2y बरोबर वजा 3. वजाबाकी करत असताना आपल्याला चिन्हही बदलावी लागतात. तर हा जो अधिक 5x आहे तो वजा होईल. त्यानंतर अधिकचं इथे पण वजा होईल. ठीक आहे. आणि इथे वजाचं होईल अधिक. आणि नेक्स्ट इथून पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे जे खाली आपण बदललेली चिन्हे आहेत ती कन्सिडर करावी लागतात. त्यानंतर 25y मधून इथे वजा 2y 25y मधून 2y गेले राहणार 23y बरोबर 23. म्हणून y बरोबर 23/23 म्हणून y बरोबर 23 एके 23 23 एके 23 y बरोबर 1. ठीक आहे. आता आपल्याला y ची ही किंमत काय करायला लागणार आहे, समीकरण 1, समीकरण 2 किंवा समीकरण 3 मध्ये आपण ठेवू शकतो. म्हणून जे सोपं समीकरण तुम्हाला वाटेल कॅल्क्युलेशनसाठी त्या समीकरणामध्ये ठेवून द्या. मला इथे दिसतंय की समीकरण 2 ईझी आहे म्हणून मी समीकरण 2 मध्ये ठेवणार आहे. म्हणून y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवलं तरी तेच येईल. फक्त एवढंच की कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते व्यवस्थित करा. स्टेप बाय स्टेप सोडवत चला. उत्तर जे आहे ते एकच येणार. ठीक आहे. तर समीकरण 2 आहे x अधिक 5y बरोबर 4 म्हणून x अधिक 5 आणि y ची किंमत 1
बरोबर 4. म्हणून 1 अधिक 5 ने 1 ला गुणल्यानंतर उत्तर आलं 5 बरोबर 4. म्हणून x बरोबर 4 वजा 5 म्हणून x बरोबर -1. पुन्हा आपली उकल आहे x y बरोबर -1 व 1. ठीक आहे. आता समीकरण आता एक्झाम्पल 6 पाहूया. एक्झाम्पल 6 पाहिलं तर थोडं किचकट वाटू शकतं. पण आधी एकदा एक्झाम्पल लिहून घेऊया. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 समीकरण 1. त्यानंतर दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. ठीक आहे. तर उदाहरण 6 मध्ये पहिलं समीकरण आहे 1/3 x अधिक y बरोबर 10/3 आणि दुसरं समीकरण आहे 2x अधिक 1/4 y बरोबर 10/4. आता हे पाहिलं तर थोडंसं किचकट वाटू शकतं. पण जर आपण व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, व्यवस्थित निरीक्षण केलं, तर आपल्याला दिसेल की पहिलं जे समीकरण आहे त्यामध्ये छेदामध्ये 3 आहे आणि दुसरं जे समीकरण आहे ते छेदामध्ये काय आहे 4 आहे. तर हे छेदातले 4 जर आपण काढून टाकले आणि काहीही करून आपले जर हे जे समीकरण आहेत त्यांना जर आपण नॉर्मल इक्वेशन आपले जे सामान्य रूप आहे त्या सामान्य रूपामध्ये जर आपण आणू शकलो ही जी समीकरणे आहेत ती, तर आपल्याला ती सोडवणं सोपं जातील. तर सामान्य रूपामध्ये आणण्यासाठी काय करायचं? आपण व्यवस्थित पाहिलं तर जर समीकरण 1 ला आपण 3 ने गुणलं तर समीकरण 1 ला जर आपण 3 ने गुणलं तर पहिलं जे पद आहे 1/3 x त्याला जर 3 ने गुणलं तर हे 3 कॅन्सल होतील आणि काय राहणार फक्त x. जर आपण समीकरण 1 ला 3 ने गुणतोय किंवा कुठल्याही संख्येने गुणतोय आणि समीकरण 4 लाही कुठल्याही समीकरणाला आपण जर एखाद्या संख्येने गुणतोय तर आतापर्यंत आपण उदाहरणामध्ये पाहत आलोय की आपण त्या प्रत्येक पदाला त्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला आपण त्या संख्येने गुणतोय. सेम इथेही करायचे. आता इथे हे आपले छेदात जे 3 आहेत आणि इथे छेदात जे 4 आहेत ते काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचे तर ह्या समीकरणाला 3 ने गुणायचंय आणि ह्या समीकरणाला 4 ने गुणायचंय. तर गुणत असताना कसा गुणाकार होईल ते आधी मी इथे एक्सप्लेन करतो आणि नंतर आपण सोडवू. तर पहिल्या पदाला जर आपण गुणलं तर काय होईल 1/3 x गुणिले 3 तर हे 3 काय होणार कॅन्सल होणार आणि उत्तर काय येणार x. ओके. कॅन्सल कसं होणार 1/3 x गुणिले जर 3 केलं आपण तर काय होणार 3/3 x असंही होईल 3/3 आणि इथे ऑलरेडी कॅन्सल कॅन्सल न करता हे आपण काय करू शकतो 1/3 x गुणिले 3 जर आपण केलं तर 3x/3 तर इथे पण फक्त काय राहणार x राहणार. ठीक आहे. किंवा असंही करू शकतो. एकतर असं लिहू शकतो दोन्ही तेच. इथून हे कॅन्सल करू शकतो किंवा 1/3x गुणिले 3 बरोबर 3/3x आणि इथे ऑलरेडी मग काय येणार उत्तर 1 येणार. सिमिलरली जर आपण ह्या पदाला जर गुणलं 3 ने तर y गुणिले 3 काय होणार 3y. 10/3 गुणिले 3 जर केलं आपण तर काय होणार 10 गुणिले 3 किती होणार? एकतर आपण काय करू शकतो 10/3 गुणिले 3 एकतर 3 कॅन्सल आणि उत्तरामध्ये 10 लिहू शकतो किंवा 10 गुणिले 3 10/3 गुणिले 3 30/3 बरोबर 3 एके 3 3 10 30. ठीक आहे. तर उत्तर येणार 10. तर अशा पद्धतीने आपल्याला ते उत्तरं जे आहेत प्रत्येक पदासाठी मल्टिप्लिकेशन जे येणार आहे ते लिहावं लागणार आहे आणि जे हे छेदातले 3 किंवा छेदातले 4 जे आहेत ते काय होणार आपण जस्ट सोपं करू शकतो. सामान्य रूपामध्ये आपण ते इक्वेशन जे आहे ते लिहू शकतो. इक्वेशन किंवा समीकरण. इंग्लिशमध्ये समीकरणाला इक्वेशन म्हणतात. ठीक आहे. तर चला करूया. म्हणून समीकरण 1 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल? 3 ने गुणू.
समीकरण 1 ला 3 ने गुणल्यानंतर काय होणार? प्रत्येक पदाला आपल्याला काय करावं लागेल? 3 ने गुणावं लागेल. हे झालं पहिलं पद. अधिक y गुणिले 3 हे झालं दुसरं पद. बरोबर 10/3 गुणिले 3. ठीक आहे. 3 कॅन्सल. इथे पण 3 कॅन्सल. एक ही सोपी पद्धत आहे लिहिण्याची. x इथे 1 आहे, पण 1 आपण लिहत नाही. x अधिक 3y बरोबर 10. हे झालं. हे जे पण समीकरण येईल त्याला आपल्याला काय करायचंय? समीकरण 3 असं नाव द्यायचं. ठीक आहे. समीकरण 1, समीकरण 2 इकडे बघा. समीकरण 1, समीकरण 2 आणि हे जे नवीन मिळाले आहे ते समीकरण 3. ठीक आहे. आता सिमिलर स्टेप आपल्याला काय करायची आहे? समीकरण 2 च्या बाबतीत करायचं आहे. समीकरण 2 ला 4 ने गुणू. 4 ने गुणल्यानंतर काय होणार? 2x गुणिले 4 ही झाली पहिलं पदाचं मल्टिप्लिकेशन प्लस 1/4y गुणिले 4 बरोबर 11/4 गुणिले 4. 4 कॅन्सल. इथेही 4 कॅन्सल. इथे 4 दुने 8. 8x अधिक y बरोबर 11. हे आलं आपलं समीकरण 4. आता आपल्याला इथून पुढे कन्सिडर करताना काय करायचे? समीकरण 4 व समीकरण 3 कन्सिडर करायचे आणि इथून पुढे आपल्याला सिमिलर स्टेप्स करायचे आहेत. इथून पुढे आपण जे आतापर्यंत स्टेप्स करत आलो तेच स्टेप्स करायचे आहेत. फक्त एवढंच की आपल्याला इथून पुढे कन्सिडर करताना जे आहेत ते समीकरण 3 कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे. आणि समीकरण 4 आणि ज्या स्टेप्स ज्या आहेत त्या जशाच्या तशा आपण आतापर्यंत ज्या करत आलो त्याच स्टेप्स इथून पुढे करायचे आहेत. तर मग आता पाहिलं आपण तर समीकरण 3 मध्ये x ची किंमत जी आहे ती y च्या स्वरूपात लिहू शकतो किंवा समीकरण 4 मध्ये y ची किंमत x च्या स्वरूपात लिहू शकतो किंवा आपण y किंवा x दोन्हीपैकी एका चलाचा सहगुणक समान करून एका पदाचा लोप करू शकतो. ठीक आहे. तर कुठल्या तरी एका पद्धतीने आपण आता सोडवूया. मी काय करतो? इथे x ची किंमत जी आहे ती y च्या रूपाने लिहितो. समीकरण कितवं आहे? 3. समीकरण 3 वरून x ची किंमत y च्या रूपात लिहू. ठीक आहे. म्हणून समीकरण 3 काय आहे? x अधिक 3y बरोबर 10. म्हणून x बरोबर 10 वजा 3y आणि हे मिळेल आपल्याला समीकरण 5. समीकरण 1 5 का लिहिलं आपण? तर ऑलरेडी आपण समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 आणि समीकरण 4 अशी नावं दिलेली आहेत. ठीक आहे. आता समीकरण 5 लिहिलं. आता x बरोबर x ची ही किंमत म्हणजेच कुठली? x ची ही किंमत समीकरण हे समीकरण आपण 5वं समीकरण आहे ते कोणत्या समीकरणावरून काढलं होतं? समीकरण 3 वरून. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला ती किंमत आपल्याला समीकरण 4 मध्ये ठेवायची आहे. समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 काय आहे? तर 8x अधिक y बरोबर 11. म्हणून x च्या जागी आता किंमत काय ठेवायची आहे? 10 वजा 3y अधिक y बरोबर 11. म्हणून 80 वजा 8 एके 8 16 8 त्रिक 24 y अधिक y बरोबर 11. म्हणून वजा 24 अधिक y किती होणार? वजा 23y बरोबर 11 वजा 80. याची आपण काय केली? वजाबाकी केली कारण चिन्हे वेगवेगळी आहेत. चिन्हे वेगळी असताना वजाबाकी करून मोठ्या संख्येचं चिन्ह. वजाबाकी केली मोठ्या संख्येचं चिन्ह आणि हे जे अधिकमध्ये 80 आहेत ते बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काय होणार? वजा 80 होणार. उत्तर काय येणार? वजा 23y बरोबर वजा 69. आता
y बरोबर -69 छेद -23 म्हणून y बरोबर त्याचा भागाकार येणार 3. दोन्ही पण चिन्हे काय आहेत? इथे 23 आणि 69 दोन्ही पण चिन्हे समान आहेत आणि गुणाकार भागाकारामध्ये समान चिन्हे असतील तर उत्तरामध्ये जे चिन्ह आहे ते काय येते? धन येतं. ठीक आहे. म्हणून इथे आपल्याला y ची किंमत मिळाली 3. आता y ची ही किंमत आपण कुठल्याही 1, 2, 3, 4, 5 कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवली तरी आपल्याला काय मिळणार आहे? समीकरणाची जी आहे ती उकल आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळणार आहे. y ची तर किंमत मिळाली आहे. पण आता आपल्याला काढायची आहे x ची किंमत. आता x ची किंमत आपण ही जी y ची किंमत आहे ही काय करू? समीकरण 5 मध्ये ठेवू. y बरोबर 3 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू. समीकरण 5 काय आहे? x बरोबर 10 वजा 3y बरोबर 10 वजा 3 y ची किंमत मिळालेली आहे 3 बरोबर 10 वजा 3 गुणिले 3 9 म्हणून x बरोबर 10 वजा 3 1 म्हणून आपली उकल आहे x y बरोबर 1,3 ठीक आहे. ही आहे आपली या समीकरणाची उकल. तर ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी 2 राहिलेली पार्ट 3 मध्ये राहिलेली 7 व 8 ही उदाहरणं आहेत, ती पूर्ण करू. ठीक आहे. धन्यवाद. ही जी प्लेलिस्ट आहे 2 चलाती रेषीय समीकरणे, ही प्लेलिस्ट पूर्ण तुम्ही पाहू शकता. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे जाऊन प्लेलिस्ट जी आहे ती बुकमार्क करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.